मागचं कारण म्हणजे अशा प्रकारचे राजे या ठिकाणी इथं होऊन गेले आणि संस्कृतचा विकास झालेला आपल्याला या ठिकाणी इथं दिसून येतो. आणि संस्कृतमधून मग इतर भाषा काय झाल्या त्या विकसित झालेल्या आहेत. त्याच्यातलीच विकसित झालेली भाषा म्हणजे आपली मराठी भाषा आहे. या मराठी भाषेमध्ये आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे की ग्रंथ निर्माण झाले. त्याच्यामध्ये पहिला व्याकरणाचा ग्रंथ निर्माण झाला, आलं लक्षात. त्यानंतर साहित्याकडे आपण इथं येतो. साहित्य निर्माण होऊ लागलं. साहित्य निर्माण होत असताना पहिलं जो काही काव्य ग्रंथ निर्माण झालेला आहे कोणता आहे ते मराठीतला? सर्वप्रथम चरित्र ग्रंथ आहे तो, आहे का नाही? काव्य ग्रंथ विवेक सिंधू. या विवेक सिंधूचा रचयिता मुकुंद राज. विवेक सिंधू लिहिलेले मुकुंद राज यांनी. आणि मुकुंद राज म्हणून यांना काय म्हटलं जातं? आद्य कवी. काय येतं? आद्य कवी. कारण विवेक सिंधू हा काय येतं? काव्य ग्रंथ आहे म्हणून त्यांना आद्य कवीचा मान मिळालेला. कोणाला? मुकुंद राजाला. तशाच प्रकारे आपण या ठिकाणी इथं पाहतो की जसं आद्य कवी झाला तशाच प्रकारे स्त्रिया सुद्धा या कालखंडात मागे नव्हत्या. त्यांनी सुद्धा साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस स्त्रीनं आपलं काव्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस स्त्रीचं जो काही मन आहे तो साहित्यामध्ये उतरू लागलं आणि त्यांच्या जे काही व्यथा वेदना आहेत ते साहित्यामध्ये उतरत गेल्या आणि त्याच्यातून समाजामध्ये काय झाली? प्रगती, जागृती निर्माण करण्यामागे हे काय ठरलं इथं? कारणीभूत ठरलेलं होतं. तर पहिली जी काही आद्य कवयित्री जिला आपण म्हणतो कोण आहे ती? महदंबा. या महदंबेने कोणता साहित्य प्रकार निर्माण केला? धवळे नावाचा. आणि मराठीमध्ये मराठी साहित्याचं दालन मोठं करण्यामध्ये या संत कवयित्रीची काय भूमिका फार महत्वाची आहे? ती म्हणजे कोण? महदंबा. आणि या महदंबेला काय असतो? आद्य कवयित्रीचा मान मिळाला. आद्य कवयित्री. धवळे हा काय आहे तर एक साहित्य प्रकार आहे, नवीन साहित्य प्रकार आहे, परंतु तो काव्य रूपामध्ये असतो. वधू आणि वर यांच्याविषयी लग्न प्रसंगी जी गाणी गायली जातात ती गाणी म्हणजे काय तर धवळे आहे. तर हा साहित्य प्रकार सर्वप्रथम मराठीत रूढ करणारी पहिली कवयित्री म्हणजे कोण आहे तर महदंबा आहे. आणि या महदंबाला आद्य कवयित्रीचा मान या ठिकाणी इथं मिळालेला आहे. तर आपण आद्य कवी पाहिलेला आहे आणि आद्य कवयित्री पाहिलेली आहे. त्यानंतर आपण इथं येतो की कादंबरा, कथा आणि कादंबऱ्यांचा कालखंड. तर याच्यामध्ये पहिली जी काही मराठीतली कादंबरी आहे ती कोणती आहे? ज्याला आपण आद्य कादंबरी म्हणतो. पहिली कादंबरी, पहिली ग्रामीण कादंबरी आहे. पहिली ग्रामीण कादंबरी आणि पहिली ऐतिहासिक कादंबरी. पहिली ग्रामीण कादंबरी पण यमुना पर्यटन. हे ऐतिहासिक कादंबरी यमुना पर्यटन आहे. आणि ग्रामीण कादंबरी पण लक्षात कोण घेतो? कोणाची आहे? हरिभाऊ नारायण आपटे. म्हणून हे आद्य कादंबरीकार ठरतात. आलं लक्षात? यमुना पर्यटन कोणाची आहे? बाबा पद्मनजी. बाबा पद्मनजी यांनी काय केलेली? ऐतिहासिक कादंबरी लिहिली आणि यांनी ग्रामीण कादंबरी लिहिली. पण लक्षात कोण घेतो? हरिभाऊ नारायण आपटे. आणि यमुना पर्यटन ऐतिहासिक कादंबरी ही कोण आहे? बाबा पद्मनजी. म्हणजे अशा प्रकारे हे आद्य कादंबऱ्या आणि आद्य कादंबरीकार. आलं लक्षात? तशाच प्रकारे आपण या ठिकाणी इथं पाहतो की नाटकांची निर्मिती होऊ लागली होती. तर पहिलं भारतातलं पहिलं सामाजिक नाटक कोणतं? मराठी भाषेतलं पहिलं सामाजिक नाटक ज्याला आपण सामाजिक नाटक तृतीय रत्न कोण लिहिलेलं आहे? महात्मा फुले. म्हणजेच पहिले सामाजिक नाटक निर्माण नाटककार आपण कोणाला म्हणतो? महात्मा फुले यांना. त्यानंतर कथा कादंबऱ्यांचा कालखंड. पहिलं जो काही आपण इथं सामाजिक नाटक पाहिलेलं आहे, परंतु मराठीमध्ये वर्तपत्रांची सुद्धा निर्मिती झालेली होती. भारतातलं मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे?
दर्पण. दर्पणकार कोण? बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर. पहिले भारतातले पहिले मराठी वर्तमानपत्र चालवणारे कोण? बाळशास्त्री जांभेकर. म्हणून मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखलं जायचं. जसं आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे, भारतीय राजकारणामध्ये जहाल पंथाचे निर्माते किंवा जहालवादी म्हणून कोणाला ओळखलं जातं भारतीय राजकारणामध्ये? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना काय म्हटलं जातं? जहालवादी असं म्हटलं जातं. लाल बाल आणि पाल हे अशा प्रकारचे काय होती? तीन त्रयी त्या ठिकाणी निर्माण झालेली आपण त्या ठिकाणी पाहिलेलं. म्हणजे हा जहालांचा गट आणि दुसरं महात्मा गांधी पंडित नेहरू हा गट पाहिला तर आपण काय होता? मवाळांचा गट. तर तशा प्रकारे या ठिकाणी पहिलं जो काही मराठी वृत्तपत्र निर्माण करणारे कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर. त्यांनी दर्पण नावाचं वर्तमानपत्र चालवलं. त्यानंतर आपण इथं पाहतो की दुसरं एक वर्तमानपत्र चालत होतं यावेळेस, परंतु तो काय होता? इंग्लिश भाषेमध्ये होता. तर त्यामध्ये कोणतं आहे पहिलं वर्तमानपत्र म्हटलं तर कोणतं? द बेंगॉल गॅझेट. द बेंगॉल गॅझेट. परंतु हा काय इथं इंग्लिश भाषेमध्ये चालायचं. परंतु मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र म्हणजे कोणतं? इथं दर्पण आहे. आणि भारतातलं पहिलं वर्तमानपत्र म्हणजे द बेंगॉल गॅझेट. हे आपण लक्षामध्ये इथं घ्यायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतो की भारतातली पहिली महिला डॉक्टर कोण आहे? आनंदीबाई जोशी. आणि महाराष्ट्रातली पहिली म्हणजे भारतातलीच पहिली आहे, परंतु भारतात शिक्षण घेऊन भारतातच सेवा त्यांनी तिथं दिलेली आहे, अशी महिला डॉक्टर कोण आहे पहिली? कादंबिनी गांगुली आहे. तिनं भारतात शिक्षण घेतलं आणि भारतातच सेवा दिलेली आहे. परंतु आनंदीबाई जोशी परदेशात जाऊन काय केलं? तिने शिक्षण घेतलं आणि भारतात येऊन काय केलेली होती? सेवा दिलेली होती. म्हणून या ठिकाणी याच्यामध्ये असलेला फरक लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. भारतातली पहिली महिला डॉक्टर. त्यानंतर आपण या ठिकाणी इथं पाहतो की भारतातले जे काही ग्रंथ निर्माण करणारे होते त्याच्यामध्ये पहिली कादंबरीकार कोण आहेत? स्त्री. स्त्री कादंबरीकार. कोणती कादंबरी लिहिली? स्त्री पुरुष तुलना. स्त्री पुरुष ताराबाई शिंदे. स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदेने स्त्री पुरुष तुलना ही कादंबरी लिहिली. ही सुद्धा कोणती आहे? ग्रामीण कादंबरीच आहे. परंतु पहिली स्त्री कादंबरीकारा जर विचारलं तर ती कोणती? इथं ताराबाई शिंदे. नंतर आपण इथं पाहतो की जसं कथेचा कालखंड झाला, कादंबऱ्यांचा कालखंड झाला, काव्यग्रंथ निर्माण झालेले होते आहे का नाही. तर पहिलं जे काही मराठीमध्ये निर्माण झालेलं आहे त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी इथं पाहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की मराठी भाषेमध्ये जे काही महत्त्वाचं पहिलं जे काही होतं ते भाषेच्या अनुषंगाने ते घटक फक्त महत्त्वाचे जे घटक आहेत ते फक्त लिहून घ्या तुम्ही 2-4. आणि नंतर आपण त्यामध्ये मराठी भाषेची जी काही व्याकरणाचा भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं पाहायचा आहे. आणि व्याकरणामध्ये वर्णमाला आहे. वर्णमालेपासून आपल्याला सुरुवात करायची. वर्णांची उच्चारस्थाने, वर्णांची नावे, त्यानंतर त्या वर्णांपासून होणारा संधी आणि संधीचे 3 प्रकार मुख्य: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. हा घटक पाहत असताना याचे महत्त्वाचे जे काही घटक आहेत त्यामध्ये लिहून घ्या. 1 नंबरला लिहा मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक. मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक विल्यम कॅरे याने 1805 साली विल्यम कॅरे इथं लिहिलं होतं बघा, विल्यम कॅरे याने 1805 साली द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज हा ग्रंथ इथं लिहिलेला आहे. त्यानंतर मराठी भाषेतील पहिला शिलालेख
म्हणजेच मराठीतलं पहिलं वाक्य त्या ठिकाणी इथं कोरल्या गेलेलं होतं. तो म्हणजे बाहुबलीच्या मूर्तीखाली कोरल्या गेलेलं पहिलं वाक्य मराठीतलं, श्री चावुंडराये करवियले. श्री चावुंडराये करवियले हे बाहुबलीच्या मूर्तीखाली कोरल्या गेलेलं मराठीतलं पहिलं वाक्य आहे. आणि त्याच ठिकाणी बाहुबलीच्याच मूर्तीखाली दुसरं वाक्य कोरल्या गेलेलं आहे मराठीतलं, तो म्हणजे श्री गंगराजे सुत्ताले करवियले. हे मराठीतलं दुसरं वाक्य. पहिलं मराठीतलं वाक्य श्री चावुंडराये करवियले आणि दुसरं वाक्य श्री गंगराजे सुत्ताले करवियले. त्यानंतर आपण इथं पाहतो की मराठीमधला पहिला पोवाडा कोणता आहे? मराठीतील पहिला पोवाडा तो म्हणजे कोणता? इथं अफझल खानाचा वध. कोण लिहिला, कोण रचला? याचा रचयिता आहे आगिनदास किंवा अग्निदास. याचा रचयिता कोण आहे? आगिनदास किंवा त्याला अग्निदास असं सुद्धा म्हटले जाते. तो पहिला पोवाळेकार, आद्य पोवाळेकार ठरतो. आद्य पोवाळेकार, आद्य पोवाळेकार आहे ज्याने अफझल खानाचा वध हा पोवाडा या ठिकाणी इथं लिहिलेला आहे. त्यानंतर आपण इथं पाहतो की शाहिरी काव्य आहे. आलं लक्षामध्ये? संत, पंत आणि तंत असं 3 कालखंडामध्ये मराठी काव्य रचनेला विभागल्या जातं. संत म्हणजे संत साहित्य, संत काव्य, पंत म्हणजे पंडिती काव्य आणि तंत म्हणजे शाहिरी काव्य. तर हे शाहिरी काव्य निर्माण करणारा पहिलं शाहीर कोण आहे? मराठीतला पहिलं शाहीर कोण आहे? तर होनाजी बाळा. आता हे 2 व्यक्ती आहेत बरं का. कारण काय, होनाजी काय करायचा, कवन रचायचा आणि बाळा त्याला तुंतुनाच्या साहित्यानं सादरीकरण करायचा. म्हणून ही गोळजोळीत निर्माण झालेली होती त्या कालखंडामध्ये. होनाजी बाळा यांनी काय केलेल्या होत्या? लावणी म्हणजे कोणतं साहित्य प्रकार आपण या ठिकाणी इथं पाहिलेला आहे? तो म्हणजे शाहिरी काव्य. कोणतं काव्य आहे इथं? शाहिरी काव्य. आणि या शाहिरी काव्यामध्ये 2 घटक या ठिकाणी इथं येतात. एक असते लावणी आणि दुसरं काय असतो इथं? पोवाडा. आलं लक्षामध्ये? त्यानंतर पोवाडा हा वीर लोकांचा असतो, वीर रसप्रधान असतो आणि लावणी ही शृंगार रसप्रधान असते. त्याच्यातून जे काही आहे साहित्यामध्ये मांडायचं असेल तर समाजातले जे काही म्हणजे सुखदुःखे आहेत ते शाहीर काय करत असतो? पोवाडा आणि तुंतुण्याच्या साथीतून पोवाड्याच्या माध्यमाने तो काय करतो? इथं मांडत असतो लावणीच्या माध्यमाने. हा लक्षात? लावणी ही काय इथं म्हणजे याला एक ज्याला आपण काय म्हणणार नजाकत असते. तर पोवाडा हा काय असतो? रांगडा असतो. त्याच्यामध्ये काटक वृत्ती दिसून आलेली असते, वीररस प्रधान असतो. आणि जे काही राजे महाराजे यांनी ज्यावेळेस स्वारीवर निघायचे त्यावेळेस काय व्हायचं? पोवाडा म्हटल्या जायचा आणि याच्यातून स्फूर्ती मिळायची सैन्याला वगैरे. त्यानंतर आपण या ठिकाणी इथं पाहतो की मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी आपण या ठिकाणी इथं पाहिलेली कोणती होती? यमुना पर्यटन. आणि त्यानंतर त्याच कालखंडामध्ये दुसरी एक कादंबरी तो म्हणजे कोणती? मोचनगड. कोणती आहे इथं? मोचनगड. ह्या एकाच कालखंडामध्ये निर्माण झालेल्या होत्या, परंतु यमुना पर्यटन पहिले प्रकाशित झाली आणि मोचनगड नंतर प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी इथं पाहतो की मराठी नाट्यसृष्टीचे जनक, नाटकांची निर्मिती झालेली होती. ते नाट्यसृष्टी जनक कोणाला म्हणतात? मराठी नाट्यसृष्टीचे जनक, सृष्टीचे जनक कोण? गंगाधर गाडगीळ. गंगाधर गाडगीळ हे मराठी नाट्यसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. मराठीमध्ये पहिलं जे काही साहित्य निर्माण होत होतं त्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्यानंतर बघा आधुनिक मराठी कवितेचे जनक, आधुनिक मराठी कवितेचे जनक, आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत इथं? केशवसूत. केशवसूत. केशवसूत म्हणजे कोण? कृष्णाजी केशव दामले. आलं लक्षात? त्यांना मराठीतले
आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. आणि आधुनिक मराठी नवकवितेचे जनक कोण आहेत? बासी मर्ढेकर, बाळ सीताराम मर्ढेकर, त्यांना आधुनिक मराठी नवकवितेचे जनक म्हणतात. तर फक्त आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? केशवसूत. तर आधुनिक मराठी नवकवितेचे जनक बासी मर्ढेकर. म्हणजे याच्या दोघांमध्ये असलेला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. तर एक एक साहित्य निर्माण होत गेलेलं आपण या ठिकाणी इथं पाहत आहोत. त्यानंतरचं बघा, इथं मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जातात मराठी साहित्यात. कोणाला? विष्णुशास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे शिवाजी. त्यानंतर आपण इथं पाहतो की मराठी भाषेची काही लिपी आहे, ती लिपी कोणत्या भाषेमध्ये लिहिली जाते, कोणत्या लिपीत लिहिली जाते? त्या लिपीला नाव काय आहे? देवनागरी लिपी. परंतु ही देवनागरी लिपी पडण्यामागचा इतिहास आपल्याला माहित आहे. देवनागरी हेच नाव का पडलेलं आहे? तर आपण या ठिकाणी इथं पाहतो की महाराष्ट्रामध्ये राहणारा मूळ व्यक्ती, मूळ ज्याला आपण काय म्हणतो अनार्य, तर हे आर्य काय झाले? ईशान्येतून आले. त्यांनी इथं आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं युद्ध वगैरे केलेलं नव्हतं, कारण इथलचा राहणारा जो काही व्यक्ती होता तो रानटी अवस्थेमध्ये राहायचा. आणि अशा या रानटी अवस्थेमध्ये आतापर्यंत अशा प्रकारचे व्यक्ती पाहिलेलेच नव्हते. वर्णाने गोरे होते, तेजस्वी होते, उंच होते, धिप्पाड होते, अशा प्रकारचे हे आर्य. आणि त्यांना पाहताच इथलच्या लोकांनी त्यांना काय मानलं? देव मानलेलं होतं. आणि म्हणून त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचं युद्ध केलं नाही. मग त्यांनी काय केली? इथं येऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने नगरे वसवली होती. काय वसवली त्यांनी? नगरे. आणि त्यांनी एकूण किती 33 नगरे त्या ठिकाणी इथं वसवलेली होती. आणि या नगरामध्ये आपण या ठिकाणी पाहतो की मोहेंजोदडो आणि हडप्पा या ठिकाणी जे काही उत्खनन झालेलं होतं, या उत्खननामध्ये अशा प्रकारची जी काही राहण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, धान्याचे कोठारे, स्नानघरे मोठमोठाले त्या ठिकाणी इथं सापडलेले आहेत. आणि त्यावेळेस त्यांनी तशा प्रकारची नगर रचना केलेली होती. हे आपल्याला या इतिहासातून याचा पुरावा या ठिकाणी इथं मिळतो. तर नगरात राहणारे कोण? देव लोक. म्हणून त्यांची जी काही भाषा आहे त्या भाषेला नाव काय पडलं? देवनागरी. म्हणून मराठी भाषेची जे काही संस्कृत भाषातून ज्या काही भाषा निर्माण झालेल्या आहेत त्या प्रत्येक भाषांची लिपी ही काय मानली जाते? देवनागरी लिपी. तशाच प्रकारे मराठी सुद्धा संस्कृतमधून निर्माण झालेली आहे. म्हणून या मराठीची लिपी सुद्धा काय? देवनागरी लिपी म्हणून ओळखली जाते. तर वेगवेगळ्या प्रकारचे माहिती पाहत असताना आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे की प्रमाण भाषा म्हणजे काय आणि बोली म्हणजे काय, याच्या थोडक्यात याची व्याख्या लिहून घ्या. सुरुवातीला लिहा बोली. बोली भाषा कशाला म्हणतात? बोली भाषा एखाद्या प्रादेशिक विभागात सर्वसामान्यांना कळेल. एखाद्या प्रादेशिक विभागात सर्वसामान्यांना कळेल अशी भाषा म्हणजे बोली भाषा होय. बोली भाषेला स्वतंत्र लिपी नसते. बोली भाषेला स्वतंत्र लिपी नसते. त्यानंतर घ्या प्रमाण भाषा म्हणजे काय? प्रमाण भाषा भाषेमध्ये प्रमाण भाषेमध्ये साम्यभेद असल्यास परस्पर व्यवहार करताना लोक ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात. परस्पर व्यवहार करताना लोक ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्यास प्रमाण भाषा असे म्हणतात.